पाईल्समध्ये होणारी गुदद्वाराची वेदना कशी कमी कराल? ॲनल पेन रिलीफ याच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया. जर शौचाला बसताना इतका त्रास होत असेल की डोळ्यात पाणी येत असेल, बसणं कठीण झालं असेल आणि चालतानाही गुदद्वारात वेदना होत असतील किंवा पायल्स आहे म्हणून दिवसेंदिवस तुम्ही पेन किलर घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण अनेक लोकांना वाटतं पेन म्हणजे पायल्स, पण प्रत्येक वेदना पायल्समुळेच असतं असं नाही. काही वेळा ती ॲनल फिशरमुळे असते, काही वेळा ती थ्रम्बोज्ड पाईल्समुळे असते, तर काही वेळेला इन्फेक्शन किंवा दुसरं कारणही असू शकतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे घरच्या घरी कोणत्या गोष्टी केल्याने वेदना कमी होऊ शकतात, कोणत्या चुका अजिबात करू नयेत आणि कोणत्या परिस्थितीत लगेच डॉक्टरांकडे जाणे गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर प्रभाकर सांगले, ॲनोरेक्टल सर्जन म्हणून गेली अनेक वर्ष पाईल्स, फिशर, फिशुला आणि इतर गुदद्वाराच्या आजारांवर उपचार करत आहे. माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये एक गोष्ट खूप कॉमन आहे. ते म्हणतात, डॉक्टर रक्तस्राव चालेल पण हा पेन सहन होत नाही. आणि खरं सांगायचं तर पेन हा शरीराचा वॉर्निंग सिग्नल असतो, ते दुर्लक्ष करण्यासाठी नसतोच, तर त्यामागून कारण समजून घेण्यासाठी असं असतो. चला तर मग सर्वात आधी समजून घेऊया पाईल्समध्ये पेन का होतो. सर्व पाईल्समध्ये वेदना होत नाहीत हे अनेकांना माहीत नसतं. इंटरनल पाईल्स सुरुवातीला बहुतेक वेळा पेन्स देत नाहीत, कारण त्या भागात पेन रिसेप्टर कमी असतात. मग पेन कधी होतं? जेव्हा बाहेर आलेले पाईल्स मध्ये ब्लड क्लॉट्स तयार होतात, याला आपण थ्रम्बोज्ड पाईल्स असं म्हणतो, किंवा मोठी सूज आली असेल, इन्फ्लामेशन वाढलं असेल आणि आसपासचा भाग सेन्सिटिव्ह झाला असेल. दुसरं मोठं कारण म्हणजे पाईल्ससोबत ॲनल फिशर असणे, म्हणजे हा छोटासा क्रॅक ॲनल कॅनलच्या आत असणे, पण त्याची वेदना खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. म्हणून इंटरनेटवरून स्वतः डायग्नोज करू नका. योग्य कारण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर कॉन्स्टिपेशन थांबवा. जर रोज शौच करताना तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत असेल तर प्रत्येक दिवशी त्या भागाला दुखापत होत असते. म्हणून पेन कमी करायचं असेल स्टूल सॉफ्टनर वापरा. त्याचबरोबर भरपूर पाणी प्या. दररोज फायबर असलेली डाएट घ्या. फळ, भाज्या, सॅलड, होल ग्रेन्स आणि गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने स्टूल सॉफ्टनर घ्या. लक्षात ठेवा, पेन कमी करण्यात सर्वात नॅचरल मार्ग म्हणजे हार्ड स्टूल टाळणं. गरम पाण्याचा सीड्स बाथ ही माझ्या जवळपास प्रत्येक रुग्णाला दिलेला सल्ला असतो. एक टब, त्यामध्ये कोमट पाणी भरा आणि 10 ते 15 मिनिट त्या पाण्यात बसा. दिवसातून 2 किंवा 3 वेळा यामध्ये करा. त्यामुळे मसल स्पाझम कमी होतो, ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, सूज कमी होते आणि पेनमध्ये पण चांगला आराम मिळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पाणी गरम असावं, उकळतं नसावं. पाण्याचं टेम्परेचर हे तुम्ही जेव्हा अंघोळ करता त्या अंघोळ करणाऱ्या टेम्परेचर एवढंच पाण्याचं गरम किंवा उष्णता असावी. नाहीतर जास्त पाण्याचा जर उपयोग केला तर तिथला एरिया किंवा तिथलं स्किन भाजू शकतं किंवा जळू शकतं. त्यामुळे ही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. टॉयलेटमध्ये सर्वात मोठी चूक, आजकाल मोबाईल घेऊन टॉयलेटमध्ये बसणं ही खूप मोठी सवय झाली आहे. काही लोक 10, 15, 20 मिनिटे बसून राहतात. यामुळे रेक्टल वेन्सवर प्रेशर वाढतो, पाईल्स अजून वाढू शकतात, पेन सुद्धा वाढतो. माझा सल्ला काय आहे, टॉयलेटमध्ये तुम्ही जेव्हा पण जाता 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ बसू नका, जोर लावू नका, मोबाईल घेऊन जाऊ नका. शौचाची नैसर्गिक इच्छा आली की जा. पेन किलर स्वतःहून घेणे योग्य आहे का? अनेक लोक फार्मसीमध्ये जाऊन पेन किलर घेतात. 2 दिवस आराम मिळतो पण मूळ कारण तसंच राहतं. काही पेन किलर्समुळे स्टमकवर परिणाम होऊ शकतो, काही वेळा ब्लिडिंग वाढू शकतं आणि काही क्रीम्समध्ये स्टिरॉइड असतात. त्या दीर्घकाळ वापरल्यामुळे स्किन पातळ होऊन तिथे इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून कोणतंही औषध, कोणतीही क्रीम, कोणतीही सपोजिटरी किंवा कोणतंही अँटीबायोटिक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरू नका. डाएटमध्ये काय बदल कराल? पेन कमी करण्यासाठी डाएट खूप महत्त्वाचा असतो. दिवसभरात पाणी प्या, फायबर वाढवा, रेग्युलर वेळेत जेवा, लॉंग फास्टिंग टाळा, अतिशय प्रोसेस्ड फूड कमी करा. जर वारंवार कॉन्स्टिपेशन होत असेल तर त्याकडे गंभीरपणे पहा. प्रत्येक वेळी हार्ड स्टूल म्हणजे नवीन इंजुरी. डॉक्टरांकडे कधी जायचं? काही परिस्थितीत घरगुती उपाय हा पुरेसे नसतात. जर पेन अचानक खूप वाढला असेल, मोठी सूज आली असेल, सतत ब्लड येत असेल, ताप आला असेल
पस येत असेल किंवा 3 ते 4 दिवसानंतरही आराम मिळत नसेल तर विलंब करू नका, कारण प्रत्येक पेन साधा पायच नसतो. योग्य तपासणी केल्याशिवाय किंवा डायग्नोसिस निश्चित होत नाही आणि जितका लवकर उपचार तुम्ही सुरू कराल तितक्याच लवकर तुमची रिकव्हरी चांगल्या पद्धतीने होते. तर मित्रांनो, आपण याचं सगळं कन्क्ल्युजन काढूया. पाईल्समध्ये होणारी वेदना ही सहन करत बसायची गोष्ट नाही. त्यामागचं कारण समजून घेणं, कॉन्स्टिपेशन टाळणं, योग्य डाएट, वॉर्म सीड्स बाथ आणि योग्य टॉयलेट हॅबिट्स आणि वेळेवर डॉक्टरांचा सल्ला, या साध्या गोष्टी अनेक रुग्णांना मोठा आराम देतात. पण जर पेन वारंवार होत असेल किंवा प्रत्येक वेळ पेन किलर घेण्याची वेळ येत असेल तर हे नॉर्मल नाही. योग्य डायग्नोसिस आणि योग्य उपचार घेतल्यास पाईल्स पूर्णपणे नियंत्रित करता येऊ शकतात आणि अनेक रुग्ण कायमस्वरूपीही बरे होतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे प्रश्न काही असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये विचारा. मी पुन्हा भेटेन अशाच एका महत्त्वाच्या आरोग्य विषयासह. धन्यवाद.